नमस्कार, जय शिवराय. न आवडणारे पण आवडीने खातील अशी ही वांग्याची भाजी विदाऊट पाणी न घालता आपण ही भाजी केलेली आहे. अगदी वाफेवर शिजवलेली आहे. चला तर पाहू कशी करायची ही वांग्याची भाजी. त्यासाठी एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि वांग्याचे पीस कट केलेले आहेत. आता हे पाण्यामध्ये पीस ठेवायचे जेणेकरून काळे पडणार नाहीत. आणि आपले हे सर्व मसाले, सर्वप्रथम तेलामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा. थोडासा कांदा लाल झाला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि जिरे टाकायचे. जिरे आपण सर्वप्रथम टाकायचे नाहीत जेणेकरून हे काळे पडणार नाहीत किंवा करपले जाणार नाहीत. त्यामुळे आपण कांदा थोडासा परतल्यानंतर आपण जिरे टाकायचे, टोमॅटो टाकायचा, हे सर्व परतून घ्यायचं. आणि आता इथं मीठ, हळद, जिरे पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट हे सर्व मसाले टाकून घ्यायचे, थोडेसे परतून घ्यायचे. आता इथे आपण कट केलेले पीसेस वांग्याचे टाकून घ्यायचे, हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपण पाण्याचा वापर करायचा नाही, अगदी वाफेवर आपण ही भाजी शिजवायची आहे. त्यासाठी ही सर्व मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे झाकून ठेवायचं. आणि गॅस मात्र अगदी स्लो ठेवायचा. अगदी 5 ते 10 मिनिटात आपली छान भाजी शिजते, अगदी वाफेवर शिजते भाजी ही. अशा प्रकारे पाहू शकता आपली भाजी शिजलेली आहे. आणि ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. अगदी सुपर टेस्ट लागते. भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा.